नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कलेजी सुक्की. त्याच्यासाठी मी इथे कलेजी फेटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट लावून साईडला ठेवून दिलेलं आहे. वाटपासाठी मी ते थोडं सुकं खोबरं घेतलेले आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये धणे घेतलेले आहे आणि आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. जिरं घेतलेलं आहे, 2 लवंगा घेतल्यात, 2 काळी मिरी घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, बडीशेप घेतली आहे, खसखस घेतले. असे खडे मसाले मी वाटपासाठी घेतलेले आहे आणि कांदा खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकायचं आहे. छोटा कांदा चिरून टाकलेला आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि कलेजी आपल्याला कांद्या तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे कलेजी परतून घ्यायची आहे. नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मी इथे माझा घरगुतीच मसाला वापरलेला आहे. तिखट तुम्हाला आवडीनुसार टाका. हळद टाकायचे, मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका. तिखटही तुमच्या आवडीनुसार वापरा. छान अशी कलेजी परतून घ्यायची आपल्याला. कलरही छान आलेला आहे बघा. आधी काही झाकण ठेवायचंच नाही आहे, झाकण काढूनच आपल्याला कलेजी फेटा छान असा परतून घ्यायचा आहे. आता कांद्या खोबऱ्याचं थोडंसं वाटप टाकायचं आहे. इथे मी कांद्या खोबऱ्याचं वाटप जे केलं होतं, खडा मसाला, कांदा खोबरं जे भाजून घेतलं होतं, याचं वाटप टाकायचं आणि कलेजी छान अशी परतून घ्यायचे. थोडं झाकण ठेवून थोडंसं पाणी ठेवायचं झाकणावर आणि मंद गॅसवर असं शिजू द्यायचे बघा. छान अशी कलेजी शिजलेली आहे. कलरही छान आलेला आहे. सुक्की अशी कलेजी फेटा केलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे करा, तुम्हालाही आवडेल. चपात्या इथे तयार झालेल्या आहेत आपल्या. कलेजी फेटा आणि चपाती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.